आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मालाडमधील मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाला विरोध। काँग्रेस आमदार असलम शेख यांचे पालकांसह निषेध आंदोलन। खासदार वर्षा गायकवाडही आक्रमक। आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। शाळेबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त। कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमध्ये 2 गटांमध्ये वाद। काही काळ तणावाची स्थिती। काही गाड्यांची सुद्धा तोडफोड। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। कोल्हापुरातील सिद्धार्थनगरमध्ये तणावपूर्ण शांतता। रात्रीच्या दगडफेकीनंतर कमानीजवळ दगडांचा आणि गाड्यांचा फुटलेल्या काचांचा खच। पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। पुण्याच्या इंदापूरमध्ये बाभुळगावमध्ये अतिक्रमण काढताना राडा। पोलीस आणि स्थानिकांमध्ये वाद। पोलिसांकडून लाठीचार्ज। 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। मुख्यमंत्र्यांच्या फोननंतरही ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार। सूत्रांची माहिती। तर बी सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार। प्रलंबित नागरी योजना पूर्ण करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। प्रलंबित नागरी योजना पूर्ण करण्यासाठी 31 मार्चची मुदत। उद्धव ठाकरे दादरमधील शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार। ज.मो. अभ्यंकर यांच्या विधान परिषद सदस्यत्व वर्षपूर्तीनिमित्त कार्यपुस्तिकेचे प्रकाशन। सुहास सावंतांनी ठाकरेंच्या बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। राजीनाम्यानंतर प्रसाद लाड यांची सावंतांवर टीका। कारण पराभवाचं की 24 कोटींचा हिशोब मातोश्रीला न देण्याचं। लाड यांनी ट्विट करत डिवचलं। शिंदेच्या शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांची उच्च न्यायालयामध्ये धाव। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यामधील साक्षीदाराला समन्स बजावण्यास नकार दिल्यानं उच्च न्यायालयामध्ये धाव।